सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला। मुनगंटीवारांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना थेट दरवाजे नसलेल्या शनी शिंगणापूरशी करून टाकली आणि त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत पक्षाला दार असूच नये असा टोला लगावलाय। तर वडेट्टीवारांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर शेलकी टीका केली आहे। वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या दरवाजावर एक पाटी लावली पाहिजे। ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच केवळ पक्ष प्रवेश मिळेल एवढी जर पाटी लावली तर दरवाजा सताड उघडा ठेवायला काही मला वाटतं की उघडं ठेवावं लागेल किंवा उघडं राहील। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नागपुरात महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची नावं अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू झाली आहे। जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना मागवण्यात येत आहेत आणि त्यासाठी सोशल माध्यमं आणि ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंद्रुणीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाली। माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला। राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता आहे। 28 डिसेंबरपर्यंत खानदेशातील जळगाव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे। धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांना बसलाय। दिल्लीहून भुसावळला येणाऱ्या 13 रेल्वे उशिरानं धावत आहेत, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय। पुण्यात मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 3 दिवसात 201 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण लागले। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आला। नवीन वर्षाच्या आधी बीसीसीआयनं देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना एक खास भेट दिली आहे। नुकत्याच झालेल्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयनं देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या सामन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे खेळाडूंचं वेतन आता दुप्पट झालंय। पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। पनवेलमध्ये आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय। शिवसेना उबाठा पक्षाचा एकही नगरसेवक नसताना जागा सोडण्यात आल्या। भिवंडीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे, मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर 35 जागा लढण्याची तयारी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दर्शवली आहे। प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सगळं माफ असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडच्या पक्षप्रवेशावरून अजित पवारांच्या नाराजीवर त्यांनीही प्रतिक्रिया दिली। दादरमधील भाजप कार्यालयामध्ये बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बूट पॉलिश केलं। भिवंडी पूर्वेचे माजी आमदार शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी एकनाथ शिंदेंचे जंगी स्वागत करण्यात आलं। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिका आयुक्तांना समन्स बजावलंय। खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलंय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। त्यामुळे सूर्यकांत येवलेला अटक होण्याची शक्यता आहे।